नमस्कार. 1 फेब्रुवारी 2021च्या लोकसत्ता न्यूजपेपर डिस्कशनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. काल काही कारणांमुळे आम्ही लोकसत्ता न्यूजपेपर डिस्कशन हा कंडक्ट करू शकलो नव्हतो. तर 21 जानेवारी 2021चं जे डिस्कशन आहे ते सुद्धा आपण याच व्हिडिओमध्ये कवर करणार आहोत. परंतु सर्वात आधी आपण आजचा न्यूज डिस्कशन बघूया. सर्वात पहिली महत्त्वाची न्यूज जी आहे ती आहे जानेवारीत विक्रमी 1.20 लाख कोटी GST संकलन. आता आपल्यासाठी महत्त्वाचं आहे GST. तर आपण थोडीसे GST विषयीचे बेसिक्स जे आहेत त्याला कवर करून घेऊया. तर सर्वात पहिले GST जे आहे ते भारतामध्ये वर्ष 2014मध्ये इंट्रोड्यूस करण्यात आला. ओके. आणि त्यासाठी संविधानामध्ये 122वे घटना दुरुस्ती बिल हा पास करण्यात आले. ठीक आहे. त्याला जे अप्रुव्हल भेटला ते 2016मध्ये भेटला आणि 2016मध्ये जेव्हा अप्रूव्ह झाला तो तेव्हा त्याला 101वी घटनादुरुस्ती म्हणण्यात आली. ओके. लक्षात ठेवा 122वं घटनादुरुस्ती बिल होता. ठीक आहे. परंतु कायदा जो झाला तेव्हा ती 101वी घटनादुरुस्ती मानण्यात आली. ओके. आता GST विषयी तुम्हाला जर केव्हाही प्रश्न आला की कुठला घटनादुरुस्तीच्या माध्यमातून आपण GSTला भारतामध्ये इंट्रोड्यूस केला तर लक्षात ठेवायचे आहे 101वी घटनादुरुस्ती. आणि कितवा नंबरचा बिल होता असं विचारलं तर 122वा. ठीक आहे. 122वा बिल होता परंतु 101वी घटनादुरुस्ती होती. ठीक आहे. मोस्टली प्रश्न याच्यावरती येईल की GST हा कुठल्या घटनादुरुस्तीच्या माध्यमातून भारताने स्वीकार केला तर 101वी घटनादुरुस्ती जी 2016मध्ये आली होती. ओके. आता काही प्रोव्हिजन्स आहेत त्याच्याविषयी आपण इथे डिस्कस करूया. तर सेंट्रल GSTच्या माध्यमातून आपण एक्साईज ड्युटी, सर्व्हिस टॅक्स या सर्वांना आपलं जे सिस्टम होतं टॅक्सेशन सिस्टम होतं त्याच्यातनं बाहेर काढून टाकला किंवा बाहेर काढण्यापेक्षा आपण एक म्हणूया की त्याला सेंट्रल GSTच्या अंतर्गत सबस्यूम करून घेतला. ओके. काय बरं तर एक्साईज ड्युटी आणि सर्व्हिस टॅक्स याला सेंट्रल GSTच्या अंतर्गतच सबस्यूम करून घेण्यात आला किंवा त्याचा अंतर्गतच समावेश करून घेण्यात आला. ओके. स्टेट GSTच्या अंतर्गत कुठलं बरं स्टेट GSTच्या अंतर्गत जे वॅट होता आणि जे लक्झरियस टॅक्स होते त्यांना समावेश करून घेण्यात आला. ओके. तसंच जे इंटिग्रेटेड GST आहेत ज्यालाच आपण IGST म्हणतो ते फक्त आणि फक्त कॉर्डिनेशन सिस्टम आहे स्टेट आणि युनियनच्यामध्ये. ओके. आता IGST कशासाठी असते तर बघा नावातच आहे इंटिग्रेटेड GST. ओके. कधी कधी काय असते माहिती आहे का 2 स्टेट्समध्ये व्यवहार झालेला आहे किंवा सेंट्रल आणि स्टेट्समध्ये व्यवहार झालेला आहे तेव्हा कुठल्या स्टेटने तो टॅक्स गॅदर करावा. ओके. आता समजा एक्झाम्पल घेतो मी गुजरात आणि महाराष्ट्र या 2 स्टेट्समध्ये एखादा व्यापार झालेला आहे तर आता टॅक्स कोणी कलेक्ट करायचा महाराष्ट्राने करायचा आहे गुजरातने करायचा. मग अशा टायमाला काय होते तो जो टॅक्स असतो त्याला आपण IGSTमध्ये टाकतो. ओके. आणि त्यानंतर सेंटर डिसाईड करते कोणाला किती टॅक्स द्यायचा ते. ओके. हे लक्षात ठेवा. म्हणजे जेव्हा 2 स्टेटमध्ये किंवा सेंटर आणि स्टेटमध्ये व्यवहार होत असेल तेव्हा त्याचा जो टॅक्सेशन असतो तो IGSTमध्ये कन्सिडर केला जातो. ओके. चला पुढे बघूया. आता थोडेसे कॉन्स्टिट्यूशनल प्रोव्हिजन्सविषयी आपण माहिती घेऊया. ठीक आहे. तर सर्वात पहिले तो आर्टिकल 246A. कुठलं बरं आर्टिकल 246A. आता याच्या माध्यमातून राज्यांना पॉवर देण्यात आलेलं आहे कशाचं तर टॅक्सेस लावायचा. ओके. गुड्स आणि सर्व्हिसेसवरती टॅक्सेस लावायची जी ऑथॉरिटी आहे ते स्टेट्सने देण्यात आलेली आहे आर्टिकल 246Aचा अंतर्गत. ठीक आहे. आता पुढे येते ते येते GST काउन्सिल. तर GST काउन्सिलचा जो प्रोव्हिजन आहे तो आहे आर्टिकल 279Aचा अंतर्गत. ओके. इम्पॉर्टंट आहे हे आर्टिकल्स विचारले जाऊ शकतात. ठीक आहे. तर लक्षात ठेवा GST काउन्सिलचा जे काही प्रोव्हिजन आहे ते कुठे आहे तर ते आहे आर्टिकल 279Aचा अंतर्गत. ओके. आणि 270Aच्या माध्यमातून जे प्रेसिडेंट असतात ओके ते ॲडमिनिस्टर आणि गव्हर्न करतात कशाला बरं तर GSTला. ओके. म्हणजेच काय झालं एका प्रकारे तर GST काउन्सिल बनवायचा जो अधिकार आहे तो कोणाकडे आहे तो प्रेसिडेंटकडे आहे. आणि प्रेसिडेंट कलम 279Aचा अंतर्गत म्हणजे आर्टिकल 279Aचा अंतर्गत GST काउन्सिल फॉर्म करतात. ओके. आता GST काउन्सिल जे असतात त्याचे अध्यक्ष हे कोण असतात तर फिनान्स मिनिस्टर. आपले जे वित्तमंत्री असतात ते GST काउन्सिलचे अध्यक्ष असतात. ओके. त्यानंतर GST काउन्सिल जे आहे त्याच्या अंतर्गत केंद्राला 1/3 मताचा अधिकार असतो तर राज्यांना 2/3 मताचा अधिकार असतो. ओके. आणि जे काही डिसिजन येईल त्याला 3/4 मेजॉरिटीने पास करावा लागतो.
ओके, म्हणजे काय 75% मेजॉरिटीने तो जो डिसिजन आहे त्याला पारित करावा लागतो. ठीक आहे. आता जे जी एस टी आहे तर जी एस टीच्या अंतर्गत आपल्याला 3 स्टेजेस बघायला भेटतात. एक असतो सी जी एस टी, दुसरा असतो एस जी एस टी आणि तिसरा असतो आय जी एस टी. ओके, सी जी एस टी म्हणजे सेंट्रल जी एस टी, एस जी एस टी म्हणजे स्टेट जी एस टी आणि आय जी एस टी म्हणजे इंटिग्रेटेड जी एस टी. ओके, आता याच्याविषयी अजून डिटेलमध्ये आपण आपल्या लेक्चरमध्ये बघणार आहोत. तर हे फक्त एक फॅक्च्युअल थिंग्स जे आहेत त्याला आपण इथे डिस्कस करतो आहे. ओके, तसंच जी एस टीचं अंतर्गत 4 स्तर ठेवण्यात आले टॅक्सेससाठी. ओके, आणि त्याचं जर आपण बघितलं तर 5% एक थर आहे, 12% एक थर आहे, 16% एक थर आहे आणि एक थर 28% आहे. ओके, तर लक्षात ठेवा, तुम्हाला विचारलं जाऊ शकतात की कुठले कुठले थर आहेत जी एस टीचं अंतर्गत. तर 4 आहेत. सर्वात पहिला 5%चा, नंतर 12%, त्यानंतर 16 नाही आहे इथे, 18 आहे. ठीक आहे, हा थोडंसं चुकलेलं आहे, इथे 18% आहे. 18% आणि 28%. ओके, याला जी एस टी स्लॅबसुद्धा म्हणतो आपण. काय म्हणतो याला? जी एस टी स्लॅब्स किंवा जी एस टीचं थर. ओके, तर हे इथे आपण माहिती घेतली कशाविषयी? जी एस टीविषयी. ठीक आहे. हां, दुसरी महत्त्वाची न्यूज म्हणजे काय, तर आज 1 फेब्रुवारी आहे आणि आज आपला जो अर्थसंकल्प आहे, ठीक आहे, तो जाहीर होणार आहे किंवा प्रकाशित होणार आहे. तर आपण बघूया काय येतं आपल्या अर्थसंकल्पामध्ये. मेजरली म्हणजे मोस्टली उद्याच्या न्यूजपेपरमध्ये आपल्याला काही हायलाईट्स बघायला भेटतील, तर आपण ते तेव्हा डिस्कस करणारच आहोत. ओके, पुढची जी महत्त्वाची न्यूज आहेत ते आहेत ज्येष्ठ गझलकार इलाही जमादार यांचे निधन झाले आहेत. ओके, आता थोडीशी माहिती आपण इलाही जमादार यांच्याविषयी घेऊ. तर जमादार यांचा जन्म 1 मार्च 1946 रोजी सांगलीतील दुधगाव येथे झाला. वयाच्या 18व्या वर्षीपासून त्यांनी काव्यलेखन सुरू केले. आकाशवाणी, दूरदर्शनवर कार्यक्रम करणाऱ्या इलाही यांनी मराठी, हिंदी, उर्दू भाषेमध्ये कविता व गझल लेखन केले. नवोदित कवींसाठी इलाही गझल क्लिनिक या नावाने ते कार्यशाळा घेत असत. ठीक आहे, लक्षात ठेवा काय बरं, इलाही गझल क्लिनिक या नावाने कार्यशाळासुद्धा ते घेत होते. त्यांचं मराठी काव्यरचना, मराठी सुगम संगीत आणि स्वरचित्र या कार्यक्रमातून सादर झाला होता. जखमा असा सुगंधी, भावनांची वादळे, दोहे इलाहीचे, मुक्तक, अनुराग, अनुष्का, अभिसारिका आणि गुंफण हे त्यांचे कविता आणि गझल संग्रह प्रसिद्ध आहेत. ठीक आहे. आता व्यक्तिविशेष म्हणून विचारलं गेलं तर हे तुम्हाला विचारलं जाऊ शकतं की कुठले काव्यरचना आहेत जे त्यांनी लिहिले किंवा कुठले गझल संग्रह आहे जे त्यांचे फेमस आहेत. ओके, तर कुठले कुठले? जखमा असा सुगंधी, भावनांची वादळे, दोहे इलाहीचे, मुक्तक, अनुराग, अनुष्का, अभिसारिका आणि गुंफण. ओके, पुढे बघूया अजून काही न्यूज आहे. बोधचिन्हांचे अनावरण. ओके, तर लक्षात ठेवा 94वा जो अखिल भारतीय साहित्य संमेलन आहे तो नाशिक शहरातील गोखले शैक्षणिक संस्थेचा आवारात होणार आहे. काय बरं? 94वा अखिल भारतीय साहित्य संमेलन जे आहे ते नाशिक शहरातील गोखले शैक्षणिक संस्थेचा आवारामध्ये होणार आहे. स्टेटमेंट विचारले जाऊ शकतात बरं का, खाली तुम्हाला वाक्य दिले जातील, विचारतील की यापैकी कुठलं योग्य आहे किंवा कुठलं अयोग्य आहे. मग त्याच्यामध्ये अशासुद्धा स्टेटमेंट फॉर्म करता येऊ शकते. ओके, आयोग विचारू शकते. मग आपल्याला काही सोडायचं नाही, आपल्याला बघून घ्यायचं आहे. पुढे राज्यात मनोरुग्णांचा पुनर्वसनाचे उपक्रम सुरू होण्याची प्रतीक्षा. आता बघा, जेव्हा आपण डेप्युटी कलेक्टर होऊ, ठीक आहे, तर आपल्या अंतर्गत अख्खा राज्य येणार आहे. मग तेव्हा आपण कुठल्या प्रकारे काम करायचे, कारण कसं आहे माहिती आहे का की एव्हरी सेक्शन ऑफ द सोसायटी, म्हणजे सोसायटीमध्ये जेवढे काही सेक्शन्स आहेत त्याच्यामध्ये पुरुष असू द्या, स्त्री असू द्या, मुलं असू द्या किंवा वल्नरेबल सेक्शन जे आपण म्हणतो, ठीक आहे, जे खूपच जास्त म्हणजे त्यांच्यावर थोडीसुद्धा आपत्ती आली तर ते कोसळू शकतात. मग असे जे काही सेक्शन्स असतात त्यांच्यावरती आपल्याला जास्त फोकस देण्याची गरज असते. ओके, आणि त्याचपैकी एक आहे ते म्हणजे मनोरुग्ण. मग सद्यस्थितीमध्ये मनोरुग्ण जे असतात त्यांना एम्पॉवर करण्यासाठी, ठीक आहे, म्हणजे त्यांना एक चांगलं जीवन देण्यासाठी आपण काय करू शकतो किंवा सध्या राज्यामध्ये काय होतं आहे, कुठल्या प्रकारचे प्रकल्प आहेत जे अवलंबले जात आहेत किंवा राबवले जात आहेत त्याच्याविषयी इथे माहिती दिली गेली आहे. सर्वात पहिले तर राज्यात नागपूर, रत्नागिरी, ठाणे, पुणे या चार शहरातच शासकीय मनोरुग्णालय आहेत. ठीक आहे, लक्षात ठेवा कुठे कुठे? नागपूर, रत्नागिरी, ठाणे आणि पुणे येथे. आता मनोरुग्णांना शेणखत तयार करणे, उपहारगृहात काम करायचे कौशल्य शिकवणे, जेवणाचे बुफे सिस्टीम, भाजीपाला पिकवण्यापासून
इतरही कौशल्य शिकवणे सुरू केले होते. ठीक आहे. आता यांना जसं मी सांगितलं की मनोरुग्ण असतात त्यांना एम्पॉवर करण्यासाठी, की एक चांगलं आयुष्य जगू शकतील त्यासाठी त्यांना स्किल दिले जातात. आता त्या स्किल्सच्या अंतर्गत कुठले कुठले स्किल्स आहेत, तर शेणखत तयार करणे, उपहारगृहात काम करणे किंवा जेवणाचे बुफे सिस्टम लावणे, भाजीपाला पिकवणे, तर हे सर्व कौशल्य त्यांना दिले जातात. सोबत येथे व्यवसायोपचार विभागात रुग्णांना मेणबत्ती बनवण्यापासून तर कागदी पाकिट, दरवाजे खिडक्यांचे पडदे, पायदान असं विविध वस्तू तयार करण्याचे प्रशिक्षणही देण्यात येते. रत्नागिरी, ठाणे, पुण्याच्या रुग्णालयातही विविध प्रकल्प राबवले जातात. ठीक आहे. आता जे मनोरुग्ण असतात त्यांच्याविषयी किंवा त्यांच्याशी रिलेटेड सेंट्रल गव्हर्नमेंटचे काय स्कीम आहे त्याच्याविषयी आपण सुद्धा एक थोडीशी नजर टाकूया. तर लक्षात ठेवा की नॅशनल मेंटल हेल्थ सर्वे 2016, ओके, याच्या माध्यमातून आपल्याला बघायला भेटलं की 18 वर्षा अधिक ज्यांचं वय आहे त्यापैकी 10.6% जे लोक आहेत ते मनोरुग्ण आहेत. म्हणजे त्यांना कुठल्या ना कुठल्या प्रकारचे मेंटल इश्यूज आहेत. ओके. आता हे डेटा तुम्ही यूज करू शकता बरं कॅसे वगैरेमध्ये सुद्धा. तर लक्षात ठेवा काय बरं, नॅशनल मेंटल हेल्थ सर्वे 2016 याच्या माध्यमातून आपल्याला निदर्शनात आलं की 18 वर्ष वयापेक्षा जास्त वयाची जी लोकं आहेत त्यापैकी 10.6% लोक जे आहेत ते मनोरुग्ण आहेत. ओके. आता मेंटल डिसऑर्डर जे आहेत ते खूप सारे वेरियस फॅक्टर्समुळे होऊ शकतो. त्याच्या अंतर्गत बायोलॉजिकल फॅक्टर असू शकतात, सोशल फॅक्टर असू शकतात, एन्व्हायरमेंटल फॅक्टर, त्यानंतर कल्चरल आणि इकॉनॉमिक फॅक्टरसुद्धा असू शकतात. ठीक आहे. आता इथे मी एक लिंक दिली आहे. ठीक आहे. ही लिंक मी तुम्हाला या आपलं जे काय म्हणतात डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा प्रोव्हाइड करून देईन. मग तिथून आपल्याला अजून एक्स्ट्रा माहिती आपल्याला भेटू शकते. ठीक आहे. ओके. मग चला पुढची न्यूज बघूया काय आहे ते. ओके. तर IMAकडून आजपासून देशव्यापी साखळी उपोषण, आयुर्वेदिक डॉक्टरांना शस्त्रक्रिया करण्याचा परवानगीला विरोध. तर आपल्याला माहिती आहे की जे काही आयुर्वेदिक डॉक्टर आहे, ठीक आहे, ज्यांना आपण आयुष कर्मचारीसुद्धा म्हणतो की आयुष डॉक्टरसुद्धा म्हणतो, त्यांना शस्त्रक्रिया करण्याची परवानगी दिली आहे सेंट्रल गव्हर्नमेंटने. ओके. आणि याचंच म्हणजे जे IMA आहे, ठीक आहे, जे ॲलोपॅथिक डॉक्टर्स असतात त्यांना रिप्रेझेंट करते, त्यांना असं म्हणणं आहे की याच्यामुळे जे आपलं हेल्थ सेक्टर आहे त्याच्यामध्ये खूप जास्त मोठा इम्पॅक्ट होऊ शकतो. ठीक आहे. आणि तो इम्पॅक्ट जो आहे तो अयोग्य होणार. ओके. म्हणजे काय, तर ते लोकांचा बेनिफिटसाठी नसेल. कारण जे लोक आयुर्वेदिकचं प्रशिक्षण घेतलं आहे त्यांना कधीही शस्त्रक्रियाची म्हणजे ट्रेनिंग दिली गेली नसते आणि अचानक जर त्यांना शस्त्रक्रिया करायला लावलं तर त्याच्यामुळे लोकांचा जे हेल्थ आहे किंवा लोकांची जे आरोग्य आहे त्याच्यावरती वाईट परिणाम होऊ शकतात. आणि त्याचाच विरोध म्हणून आता IMA जे आहे ते देशव्यापी साखळी उपोषण करणार आहे. ठीक आहे. लक्षात घ्या, IMA विषयी आपण आपला 12 डिसेंबर 2020च्या डिस्कशनमध्ये डिटेलमध्ये बघितलं आहे. तर मी तुम्हाला विनंती करेल की तुम्ही एकदा ते रिवाईज करून घ्या. ठीक आहे. लिंक जी आहे ती मी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अवेलेबल करून देईन, तर तिथून तुम्ही त्याला रिवाईज करू शकता. पुढे बघूया अजून काय न्यूज आहे. ओके. महत्त्वाची न्यूज आहे काय बरं, तर मध्यवर्ती बँकेचे रिझर्व्ह बँक नामकरण हे हिल्टन आयोगाकडनं झाले होते. आता इथे थोडीशी माहिती मध्यवर्ती बँकविषयी दिली गेली आहे, ते आपण बघणार आहोत. त्याआधी रॉयल कमिशनने रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया हे नाव सुचवले असले तरी खुद इंग्लंडचं मध्यवर्ती बँकेचे नाव मात्र बँक ऑफ इंग्लंड हे होते व आजही आहे. तथापि जागतिक स्तरातील प्रथांचा अभ्यास करीत चलनविषयक राखीव निधीवर म्हणजे रिझर्व्सवर नियंत्रण ठेवण्यासाठी म्हणून मध्यवर्ती बँकेची शिफारस असल्याने साहजिकच तिचे नाव रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया असे सुचवले गेले. ठीक आहे. आता लक्षात ठेवा की जे आपली हिल्टन आयोग होता, हिल्टन आयोगने काय केलं होतं माहिती का, की जे आपण पत निर्धारण करतो ना, म्हणजे आज म्हणतो आपण 1 रुपया आहे, ठीक आहे, ₹1 आहे, तर 1 रुपया हा आपण कोणाच्या आधारावरती डिस्कस करतो की कॉईन आहे 1 रुपयाचं, त्याची किंमत 1च रुपया आहे, हे कशावरनं ठरवलं जातं. ठीक आहे. तर आपण त्याच्यासाठी गोल्ड रिझर्व्स ठेवतो. ओके. गोल्ड रिझर्व्स ठेवतो. त्यानंतर रिव्हर्स ट्रांचेस असतात. तर जे गोल्ड रिझर्व आहेत ना, तर पैशाला गोल्ड रिझर्वशी रिलेट ठेवण्याची जे रिलेट करण्यासाठी किंवा जे काही पैसा बनवला जातो त्याला गोल्डचा बॅकअप देणे, तर ही जी संकल्पना होती ना ते या हिल्टन आयोगाने मांडली होती. ठीक आहे. इथे दिलं गेलं, आपण ते एकदा वाचून घेऊया, इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. याची नोट्स बनवून घ्या.
सर्वात पहिलं आपण बघितलं होतं की 3 सरकारी बँक जे होते, ओके, ज्याला आपण प्रेसिडेन्सी बँकसुद्धा म्हणायचो, त्याच्यामध्ये मुंबईची होती, मद्रास होती आणि कलकत्ता होती. ओके, या तिन्ही बँकांचे जे एकत्रीकरण केले गेले होते ते केन्स यांचा प्रस्तावानुसार केले गेले होते. ठीक आहे, केन्स यांच्या अध्यक्षतेखाली जी समिती होती त्याच्या शिफारशीवरनं आपण काय केलं होतं, तर या तीनही बँकांचं एकत्रिकीकरण केलं होतं. ओके, 1920मध्ये ब्रेसल्स येथे भरलेला आंतरराष्ट्रीय आर्थिक परिषद असा ठराव संमत करण्यात आला की ज्या देशात स्वतंत्र मध्यवर्ती बँक नाही त्या देशांनी तातडीने अशा मध्यवर्ती बँकेची स्थापना आपापल्या देशामध्ये करावी. आंतरराष्ट्रीय पातळीवर झालेल्या या ठरावाची दखल घेत अनेक देशांनी आपापल्या देशामध्ये मध्यवर्ती बँकेची स्थापना केली. त्यामध्ये प्रामुख्याने दक्षिण आफ्रिकामध्ये 1921मध्ये, कोलंबियात 1923मध्ये, हंगेरी व पोलंड येथे 1924मध्ये स्थापन करण्यात आली. त्याचवेळी भारताचा विनिमय आणि चलन व्यवस्थेचा अभ्यास करून भारतीय अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने आवश्यक सुधारणाची शिफारस करण्यासाठी सर हिल्टन यंग यांच्या अध्यक्षतेखाली रॉयल कमिशनची स्थापना केली गेली. लक्षात ठेवा, त्यांचा उद्देश काय होता, तर भारताचा विनिमय आणि चलन व्यवस्थेचा अभ्यास करून भारतीय अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने आवश्यक सुधारणा सुचवणे. ठीक आहे, हे उद्देश होता कोणाचा बरं, तर सर हिल्टन यंग यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेली रॉयल कमिशनचा. या कमिशनला हिल्टन यंग कमिशन असेही संबोधण्यात येते. समितीमधील 9 सदस्यांपैकी 4 भारतीय तर 5 ब्रिटिशर्स होते. इतिहास पाहिला तर अशा प्रकारच्या कोणत्याही समित्यांमध्ये समाविष्ट केलेल्या भारतीय सदस्यांची संख्या ही नेहमी ब्रिटिश सदस्यांपेक्षा किमान 1ने तरी कमी असते. तसेच अशा समित्यांचा अध्यक्षपद नेहमी ब्रिटिश व्यक्तीच असतं. समितीमधील भारतीय सदस्यांमध्ये सर्वश्री R.N. मुखर्जी, माणेकजी दादाभाई, जहांगीर कोयाजी व व्यापाऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून पुरुषोत्तम ठाकूरदास यांचा समावेश होता. हा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो की हिल्टन यंग कमिशन जे होता, ओके, याचा अंतर्गत कुठले कुठले भारतीय सदस्य होते, तर कोण कोण होतं, श्री R.N. मुखर्जी, माणेकजी दादाभाई, जहांगीर कोयाजी आणि व्यापाऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून पुरुषोत्तमदास ठाकूर. ओके, त्यानंतर 25 ऑगस्ट 1925 रोजी या समितीची नियुक्ती करण्यात आली. तारीखसुद्धा महत्त्वाची आहे. समिती सदस्यांपैकी 3 किंवा जास्त सदस्यांना भारत, इंग्लंड व आयर्लंड येथील कोणत्याही व्यक्तीला समितीसमोर बोलवण्याचे व कोणतेही रेकॉर्ड मागवण्याचे अमर्याद अधिकार देण्यात आले होते. समितीचा एकूण खर्च त्या काळात ₹3,31,000 इतका आला होता. समितीने एका वर्षात म्हणजे 4 ऑगस्ट 1926 रोजी आपला पहिला अहवाल सादर केला. ठीक आहे, लक्षात ठेवा, पहिला अहवाल कधी सादर करण्यात आला, तर 4 ऑगस्ट 1926 रोजी. आता पुढे बघूया आपण. रॉयल कमिशनने रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया हे नाव सुचवले होते. ठीक आहे, तर आजची जी RBI आहे तर ते नाव कोणी सुचवलं होतं, तर ते रॉयल कमिशनने सुचवलं. ठीक आहे, हे आहेत हिल्टन यंग, ओके, आणि त्यांनी सादर केलेला रिपोर्ट. ठीक आहे, आता पुढे काय ते सुद्धा आपण बघू. त्याकाळी भारतीय चलन व्यवस्थेत 2 प्रकारची चलने अस्तित्वात होती. पहिली वचन चिठ्ठीच्या स्वरूपातील कागदी चलन म्हणजेच नोटा, आणि दुसरी चांदीच्या सिक्क्यातील रुपयाचे चलन. कागदी चलनावर नमूद केलेली रक्कम सदर चलन जवळ बाळगण्यास देण्याचे वचन सरकारने दिलेले असल्याने त्यास सरकारी चलन असेही संबोधले गेले. ओके, आणि सरकारने काय म्हटलं की आम्ही जी रक्कम किंवा आम्ही जी नोटा अदा करतोय तेवढीच रक्कम आमच्याकडे असणार आणि ती रक्कम जी असेल ती आम्ही सोन्याचा फॉर्ममध्ये ठेवणार आहोत. ओके, तर आता पुढे हिल्टन यंग अजून काय म्हणतात ते बघूया आपण. ओके, त्या काळी भारत हा एकमेव असा देश होता की जेथे चलन निर्मितीवर थेट सरकारचे नियंत्रण होते. ओके, इम्पॉर्टंट स्टेटमेंट आहे हा. इतर देशांमध्ये मात्र या दोन्ही राखीव निधींवर नियंत्रण ठेवत चलन निर्मितीचा कार्यासाठी व विनिमय दर निश्चितीसाठी स्वतंत्र अशा मध्यवर्ती बँका होत्या. जागतिक स्तरावरील प्रथांचा अभ्यास करीत समितीने या दोन्ही राखीव निधींवर नियंत्रण ठेवण्यासाठी सुचविलेल्या मध्यवर्ती बँकेचे नाव साहजिकच रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया असे सुचवले.
परंतु समितीचा मूळ उद्देश हा भारतीय चलन व विनिमय पद्धतीत सुधारणा सुचवणे हा असल्याने जनतेचा विश्वास अबाधित राखण्यासाठी देशातील चलन व त्याची किंमत यामधील दुवा हा सोन्याच्या किमतीच्या रूपातच असला पाहिजे असे आग्रही प्रतिपादन करीत त्यासाठी सोन्याच्या किमतीच्या रूपातील मापदंड प्रस्थापित करणे म्हणजेच की गोल्ड स्टँडर्ड फॉर इंडिया आवश्यक असल्याचे सांगत देशातील चलनाचे थेट सोन्यामध्ये रूपांतर होईल अशी व्यवस्था निर्माण करण्याची शिफारस समितीने केली. ठीक आहे. तर हे आपल्यासाठी इम्पॉर्टंट होता. हिल्टन यंग कमिशनची काय शिफारस होती तुम्हाला विचारलं जाऊ शकते. तर लक्षात ठेवा, जे काही चलनी नोटा आहे त्यांना बॅकअप प्रोव्हाइड करण्यासाठी सरकारने स्वतःकडे तेवढीच किमतीचं सोनं ठेवणे. ओके. आता याचाच अर्थ सोन्याचं चलन निर्मिती असा नसून चलनाचा प्रकार हा कागदी चलन व चांदीच्या रूपातील मुद्रा चलन हाच राहील, परंतु त्यांचा किमतीचा संबंध सोन्याच्या किमतीशीच जोडला पाहिजे व त्या चलनाचे रूपांतर तेवढ्या किमतीच्या सोन्यात कधीही रूपांतरित करता आले पाहिजे अशी यंत्रणा तयार करण्याची शिफारस समितीने केली. ओके. पुढे यामुळे रॉयल कमिशनच्या सोन्याचे मापदंड व मध्यवर्ती बँक यांचा एकत्रित शिफारशींनुसार जे विधेयक विधिमंडळासमोर 25 जानेवारी 1927 रोजी मांडण्यात आले त्याचे नाव सोने मानक आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया विधेयक म्हणजेच द गोल्ड स्टँडर्ड अँड रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया असे होते. ठीक आहे. तर हे आपण बघितलं रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि हिल्टन यंग कमिशनविषयी. ओके. लक्षात घ्या, सद्यस्थितीमध्ये जे बॅकअप प्रोव्हाइड केला जातो आपला जे पैसा असतो त्यांना, ठीक आहे, तर ते एकतर गोल्डच्या फॉर्ममध्ये असतो, तसंच रिव्हर्स ट्रेंच असतात जे IMF प्रोव्हाइड करतो. ठीक आहे. कोण बरं IMF प्रोव्हाइड करतो. आणि तिसरं जे असतं ते असतं फॉरेन करन्सीज. ओके. आधी फक्त गोल्ड होता, आता त्याच्या अंतर्गत रिव्हर्स ट्रेंचेससुद्धा असतात जे IMF कडनं घेतले जातात किंवा IMF देते प्रत्येक कंट्रीला. आणि तिसरं जे आहे ते आहेत आपलं फॉरेन करन्सीज. ठीक आहे. तर या 3 फॉर्मॅटमध्ये सद्यस्थितीमध्ये आपण काय करतो तर आपल्या पैशांना बॅकअप देतो. ओके. पुढे बघूया अजून काही न्यूज आहे. ओके. पुढचे न्यूज आहेत ते आहेत भारताच्या संस्मरणीय यशात TRDOचा मोलाचा वाटा. ठीक आहे. आता TRDO जे आहे त्याचे जनक मानले जातात कोणाला बरं तर मकरंद वायंगणकर यांना. ठीक आहे. आता TRDO काय आहे तर ते सुद्धा आपण बघून घेऊया. तर लक्षात ठेवा. ओके. TRDO. ओके. तर TRDOचा फुल फॉर्म आहे टॅलेंट रिसोर्स डेव्हलपमेंट. ठीक आहे. आणि याला म्हणतो आपण TRDO विंग म्हणजे टॅलेंट रिसोर्स डेव्हलपमेंट विंग. ओके. हां. तर याचे जनक कोण आहेत? याचे जनक आहेत मकरंद वायंगणकर. ओके. आता याच्याविषयी थोडीशी माहिती की TRDO काय असते. तर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने म्हणजे BCCI याने 2002 पासून या योजनेला प्रारंभ केला आहे. यामध्ये स्थानिक पातळीवरील क्रिकेट स्पर्धेतील किमान 3-4 सामन्यातील कामगिरीवरून एखाद्या खेळाडूचे आकलन केले जाते. या दरम्यान त्या फलंदाजाने कोणत्या परिस्थितीत धावा केल्या, तसेच त्याने कोणत्या प्रकारचे फटके खेळले अथवा त्यांचा कामगिरीत किती सातत्य आहे या सर्व गोष्टींकडे बारीक लक्ष देऊन गुण दिले जातात. त्याचप्रमाणे गोलंदाजाचा कामगिरीचा आढावा घेताना त्याचे प्रदर्शन पाहतानाच त्याची गोलंदाजी शैली, वेग, दिशा आणि अचूकता या बाबी विचारात घेतल्या जातात अशा शब्दात वायंगणकर यांनी या मोहिमेचं वर्णन केले आहे. ठीक आहे. म्हणजे एका प्रकारे पास्ट हिस्ट्री बघतात या TRDO सिस्टममध्ये. ओके. टॅलेंट रिसोर्स अँड डेव्हलपमेंट विंग. ओके. तर हे होतं आजचं म्हणजे 1 फेब्रुवारीचं न्यूजपेपर डिस्कशन. आता काल जे 31 जानेवारीचं न्यूजपेपर डिस्कशन होतं त्यालासुद्धा आपण इथेच कंडक्ट करून घेऊया. ओके. त्याचंसुद्धा बघून घेऊया काय काय आहे इम्पॉर्टंट न्यूज. तर हे आहे 31 जानेवारी 2021चं न्यूजपेपर डिस्कशन. सर्वात पहिली जी न्यूज आहे ती आहे महिलांबाबतच्या आक्षेपार्ह चित्राविरोधातील लढ्याला 3 वर्षांनी यश. मिंत्राचे व्यापार मानचिन्ह अखेर मागे. लोगोमधून महिलांचा बाबत आक्षेपार्ह अर्थ सूचित होत असल्याचा आक्षेप घेत नाझ पटेल यांनी तक्रार दाखल केली होती. अखेर 3 वर्षांनी त्यांच्या या लढ्याला यश आले आणि यापुढे आपल्याला मिंत्राचा हा वाला सिम्बॉल जो आहे, ठीक आहे, तो बघायला भेटणार नाही.
कारण कंपनीने काय केलं तर त्याला परत खेचून घेतलं आहे सिम्बॉलला. ओके. त्यानंतर पुढची जे न्यूज आहेत ते आहेत आर्थिक पाहणी अहवालातील निरीक्षण. 10,000 लोकसंख्येमागे केवळ 8 डॉक्टर 10 परिचारिका. व्हेरी इम्पॉर्टंट न्यूज. कालचा न्यूजपेपरमध्ये हीच एक इम्पॉर्टंट न्यूज होती. ओके. आणि हे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. तर सर्वात पहिले, राज्याचा आरोग्य व्यवस्थेत मनुष्यबळाचा मोठा तुटवडा असून दर 10,000 लोकसंख्येमागे केवळ 8 डॉक्टर्स, ॲलोपॅथी आणि आयुष आणि 10 परिचारिका असल्याचे केंद्रीय आर्थिक पाहणी अहवालातून समोर आले आहे. काय बरं? दर 10,000 लोकसंख्येमागे केवळ 8 डॉक्टर आणि 10 परिचारिका. ओके. जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शिकेनुसार दर 10,000 लोकसंख्येमागे डॉक्टर आणि परिचारिकांचे प्रमाण 44 असायला हवे. देशभरात केरळ वगळता उर्वरित राज्यांमध्ये हे प्रमाण कमी आहे असे अहवालात नमूद करण्यात आले आहे. पुढे, डॉक्टर आणि परिचारिकांचे प्रमाण आवश्यकतेपेक्षा कमी आणि किमानपेक्षाही कमी अशा 2 विभागांमध्ये देशातील राज्यांची वर्गवारी करण्यात आली आहे. महाराष्ट्रात हे प्रमाण केवळ 18 इतके आहे. ठीक आहे. 8 डॉक्टर आणि 10 परिचारिका. पश्चिम बंगाल येथे 24, तेलंगणा येथे 26, जम्मू काश्मीर येथे 29, आंध्र प्रदेश येथे 30, तामिळनाडू येथे 32, उत्तराखंड येथे 33 आणि दिल्ली येथे 41 यांनी महाराष्ट्राला मागे टाकले आहेत. केरळमध्ये हे प्रमाण 65 असून आवश्यकतेपेक्षा अधिक असणारे ते देशातील एकमेव असे राज्य आहेत. सर्वात कमी प्रमाण बिहार येथे 10, झारखंड येथे 10, ओडिशा येथे 13 आणि उत्तर प्रदेशमध्ये 14 नोंदवण्यात आले आहेत. देशात सर्वाधिक वैद्यकीय महाविद्यालये केरळनंतर महाराष्ट्रात 50 आहेत. मात्र तरीही सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेत काम करणाऱ्यांचे प्रमाण कमी असून 1,00,000 लोकसंख्येमागे केवळ 6 डॉक्टर्स आहेत. तामिळनाडूमध्ये त्यांचा 2.5 पट आहेत. ओके. याचे प्रमुख कारण म्हणजे दरडोई आरोग्य व्यवस्थेवर केला जाणारा खर्च. दुसरे म्हणजे कामाला दर्जा आणि स्वरूप यामध्ये असलेल्या त्रुटी, उपचार करण्यासाठी आवश्यक औषधांसह साधनांचा अपुरा साठा, राहण्यासह कामाच्या ठिकाणी अपुऱ्या सोयीसुविधा या अडचणींमुळे डॉक्टर्स सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेत काम करण्यास तयार नाहीत. तसेच वैद्यकीय शिक्षण आणि सार्वजनिक आरोग्य विभागांमध्ये असलेला समन्वयाचा अभावही याला कारणीभूत असल्याचे राष्ट्रीय सहसंयोजक यांनी म्हटलं आहे. ओके. आता कारण काय ते सुद्धा आपण बघून घेऊया. तर परिचारिकांची पदे आणि भरती ही 1976चा नियमावलीनुसारच सध्या केली जात आहे. परिणामी परिचारिकांचा कामाचं स्वरूप गेल्या 40 वर्षात कोणताही बदल झालेला नाही आहे. परिचारिका 70% कारकुनी कामे करतात तर केवळ 30% आरोग्यसेवा देतात. दरवर्षी राज्यात 4 ते 5,000 परिचारिका उत्तीर्ण होतात. अनेक परिचारिका बेरोजगार आहेत तरी आपल्याकडे तुटवडा का आहे असा सवाल वैद्यकीय परिचारिका संशोधन संस्थेने विचारलेला आहे. ठीक आहे. तर बघा इथे जे काही डेटा आहे ना, डेटा खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. तुम्हाला डायरेक्टली हेल्थ सेक्टरवरती हा डेटा विचारला जाऊ शकतो. मग नोट्समध्ये याला मेन्शन करून ठेवा. ओके. पुढे बघूया अजून काही न्यूज आहे का. पुढची न्यूज आहे ते आहेत सिरमची दुसरी लस जूनमध्ये येणार आहे आणि त्या दुसरी लसचं नाव असणार आहे कोवोवॅक्स. ओके. लक्षात ठेवा. काय बरं, कोवोवॅक्स जी आहे ती सिरमची दुसरी लस आहे. सध्या स्थितीमध्ये कोविशिल्ड आहे आणि दुसरी जी लस येणार तिचं नाव काय आहे, कोवोवॅक्स. आता कोवोवॅक्स जी आहे त्याला बनवलं कोणी आहे. ठीक आहे. तर ते आपण बघून घेऊ. इथे नोवावॅक्स असायला पाहिजे होता का. ओके. तर नोवावॅक्स ही अमेरिकन कंपनी असून कोरोना विषाणूच्या नव्या प्रकारावरही काही लसी विकसित करत असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे. कोवोवॅक्स ही लस कोरोना संसर्गावर 89% गुणकारी असल्याचा दावाही कंपनीकडून करण्यात आलेला आहे. तर लक्षात ठेवा, जे कोवोवॅक्स आहे, ठीक आहे, जी दुसरी लस येणार आहे, ओके, ते कोण बनवते तर ते अमेरिकेची कंपनी जे बनवत आहे. ओके. आणि जी आपली कोविशिल्ड होती ते ऑक्सफर्ड आणि ॲस्ट्राझेनेका हे 2 कंपनीने मिळून बनवले होते. ओके. तर नाव लक्षात ठेवा, नाव इम्पॉर्टंट आहे, कोवोवॅक्स. ओके. सिरम जी दुसरी प्रोडक्शनमध्ये आणणार आहे ती. पुढे अजून काही न्यूज आहे का. ओके. हे इथे एक इंटरव्ह्यू आहे.
तुम्हाला जर वाचायचे असेल प्राध्यापक जयंत नारळीकर यांचा, ते आता 94 जे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार आहे त्याचे ते अध्यक्ष आहेत. तर त्यांचा इंटरव्ह्यू इथे दिला गेला आहे. ओके, टाईम असेल तर तुम्ही वाचू शकता. PDF मी आपला टेलिग्राम चॅनलवरती अवेलेबल करून देऊन टाकेन. ओके, अजून पुढे ओके, तर पुढे तर काही इम्पॉर्टंट न्यूज नाही आहे. ठीक आहे, तर आज आपण 31 आणि 31 जानेवारी आणि 1 फेब्रुवारी या दोन्हीही न्यूजपेपर डिस्कशन आजचा कंडक्ट केलेला आहे. ठीक आहे, तर काल काही प्रॉब्लेम होते त्यामुळे तो 31 जानेवारीचा डिस्कशन येऊ शकला नव्हता, पण आपण आज ते कवर करून घेतलं आहे. ठीक आहे, तर तुम्ही दोघांची नोट्स एकत्रित बनवून ठेवा आणि काही डाऊट असल्यावरती तुम्ही ते कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करू शकता. PDF जे आहे ते तुम्हाला आमच्या टेलिग्राम चॅनलवरती अवेलेबल होऊन जाईल. ठीक आहे, तर घरी राहा, सुरक्षित राहा, शिकत राहा. धन्यवाद.